नमस्कार मित्रांनो, आज आपण जातोय संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमी म्हणजेच शिवनेरी किल्ल्यावर. खरं तर मी एक गोष्ट नक्की सांगेन, महाराष्ट्रात जन्माला आल्यानंतर तुम्ही कुठेही जा, कुठेही फिरा, पण दोन ठिकाणी नक्की जा. एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जेथे जन्माला आले तो शिवनेरी किल्ला, आणि दुसरं म्हणजे जेथे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला किंवा महाराजांचा मृत्यू झाला अशा श्रीमान रायगड किल्ल्याला. या दोन किल्ल्यांना आयुष्यात एकदा तरी भेट द्या. नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आता शिवाजी महाराज की जय. आपण आलो आहे शिवनेरी किल्ल्यावर आणि आपल्या सोबत आहेत आपले मित्र ऋषिकेश, किशोरदादा, सोमनाथ. चला तर जाऊया शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणजे शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी. नाशिकहून अहिल्यानगर मार्गे पुण्यापासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या जुन्नर शहराजवळ आपण येऊन पोहोचतो. खरं तर नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाची सगळ्यात मोठी बाजारपेठ ही जुन्नर शहराची पूर्वीची ओळख होती. पण गेल्या 350 वर्षामध्ये या शहराची खरी ओळख बनलेली आहे ती म्हणजे जवळपास 5 आसमानी आणि सुलतानी संकटांचा सामना करून याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी म्हणून जुन्नर शहर हे प्रसिद्ध झालं. खाजगी गाडीने आपण थेट गडाच्या पायथ्यापर्यंत येऊन पोहोचतो. सुरुवातीलाच गडाच्या आकर्षक दिसणाऱ्या पायऱ्या चढून थोडेसे वरती गेल्यावर आपल्याला दिसतो तो गडाचा पहिला दरवाजा. किल्ल्यावर जाताना आपल्याला एका पाठोपाठ एक असे 7 दरवाजे लागतात. 7 दरवाजे पार केल्यानंतर आपण जेथे पोहोचतो तो म्हणजे बालेकिल्ल्याचा परिसर, जेथे महाराजांचा जन्म झाला होता ते हे ठिकाण. नाणेघाटाच्या व्यापारी मार्गावर शिवनेरी किल्ला असल्याने त्या काळी नाणेघाटामार्गे खूप मोठ्या प्रमाणावर शेती व्यापार चालत असे. त्यावेळेच्या राज्यकर्त्यांकडून या मार्गावर लक्ष ठेवण्याकरिता या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट राजवटीच्या आधिपत्याखाली हा किल्ला राहिलेला आहे. त्या काळी जुन्नर किंवा नाणेघाट ही व्यापारी बाजारपेठ असल्याने या किल्ल्याला विशेष महत्त्व होते. जवळपास 50 पायऱ्या चढून वर आल्यावर आपल्याला गडाचा पहिला दरवाजा म्हणजेच महादरवाजा पाहायला मिळतो. पहिला महादरवाजातून मध्ये आल्यानंतर दुसरा गणेश दरवाजा, तिसरा पीर दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, 5वा शिवाई देवीचा दरवाजा, 6वा मेना दरवाजा आणि 7वा कुलूप दरवाजा. या मार्गाने आपण किल्ल्यावर येऊन पोहोचतो. साधारण किल्ला फिरण्यासाठी आपल्याला 1.5 तास लागतो. शिवनेरीच्या भक्कम तटबंदी, प्राचीन दरवाजे आणि इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तू आजही त्यांच्या वैभवशाली भूतकाळाची आठवण करून देतात. येथील अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. इतिहासप्रेमींना येथे फिरताना शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या आठवणी जागृत होतात. ट्रेकिंग आणि साहस यांची आवड असणाऱ्यांनी शिवनेरी हा एक उत्तम गड आहे. गडाच्या मार्गात असलेली शिवाई देवीचे मंदिर, 7 दरवाजे, प्राचीन जलकुंड पर्यटकांना भूतकाळात घेऊन जातात. शिवनेरी किल्ला हा केवळ एक पर्यटन स्थळ नसून तो एक प्रेरणास्थान आहे. इतिहास, निसर्ग आणि साहस यांचा संगम अनुभवण्यासाठी हा किल्ला नक्की भेट देण्यासारखा आहे. निजामांकडून इसवी सन 1595 मध्ये हा किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजाबाईंचे वडील जाधवराव यांच्या हत्येनंतर 1629 मध्ये जिजामाता गरोदर असताना शहाजी राजे यांना 500 स्वार यांच्या सोबत घेऊन रातोरात शिवनेरीवर नेले. शिवनेरी गडावर श्री भवानी माता म्हणजे शिवाई मातेला जिजाऊ मातेने नवस केला, जर आपल्याला पुत्र झाला तर तुझे नाव ठेवीन. शके 1551 शुक्ल नाम संवत्सरे फाल्गुन त्रयोदशीला शुक्रवारी सूर्यास्तानंतर छत्रपती शिवाजीराजे यांचा जन्म झाला. तारीख होती 19 फेब्रुवारी इसवी सन 1630. मोगलाईत शिवनेरीचे अनेक किल्लेदार होते. अजीज खान, फतेह खान, मुन्शी काजी यांसारखे अनेक होते. आबा भट नावाच्या व्यक्तीने धर्मांतर करून मोगलाईत प्रवेश केला. औरंगजेबाने त्याला शिवनेरीचा किल्लेदार म्हणून नेमले. 38 वर्षानंतर 1716 मध्ये शाहू महाराजांनी किल्ला जिंकून मराठीशाहीत आणला व नंतर तो पेशवाईकडे हस्तांतरित करण्यात आला. इसवी सन 1755च्या पेशवे आग्रा युद्धानंतर नानासाहेब पेशव्यांनी तुळाजीला शिवनेरीवर कैद केले होते. तुळाजीची सुटकेसाठी स्थानिक कोळी सरदारांनी मदत केली होती. त्यामुळे नानासाहेबांनी चिडून जाऊन कोळी सरदारांची वतने, जमिनी, जहागीरदारी जप्त केल्या अशी पेशवा दप्तरात नोंद आहे. इतिहास आणि संस्कृतीच्या दृष्टीने शिवनेरी किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. माँसाहेब जिजाऊ आणि बाल शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा पाहताच त्यांच्या स्वराज्य स्थापनेची प्रेरणा आपल्याला आठवते.
शिवाई देवीच्या मंदिरामुळे या किल्ल्याला शिवनेरी नाव मिळाले असे मानले जाते की देवी शिवाईने बाल शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला आणि त्यांच्या भवितव्याला दिशा दिली. शिवनेरी किल्ल्याच्या जवळ 4 दरवाज्यातून आत पुढे आल्यानंतर आपल्याला एक हत्ती दरवाजा लागतो. किल्ल्यात प्रवेश करण्याआधीच आपल्याला एक मंदिर लागते, ते म्हणजे शिवाई देवीचे मंदिर. या मंदिराचे समामंडप अगदी आखीव रेखीव असून यात सुंदर अशी शिवाई मातेची मूर्ती आहे. मंदिरात दर्शन घेऊन आपण मेणा दरवाजाने 7वा कुलूप दरवाजा मार्गे आपण गडावर पोहोचतो. शिवनेरीच्या भक्कम तटबंदी, प्राचीन दरवाजे आणि इतिहासाची साक्ष देणाऱ्या वास्तू आजही त्यांच्या वैभवशाली भूतकाळाची आठवण करून देतात. येथील अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. इतिहासप्रेमींना येथे फिरताना शिवाजी महाराजांच्या बालपणीच्या आठवणी जागृत होतात. ट्रेकिंग आणि साहस यांची आवड असणाऱ्यांनी शिवनेरी हा एक उत्तम गड आहे. गडाच्या मार्गात असलेले शिवाई देवीचे मंदिर, 7 दरवाजे, प्राचीन जलकुंड पर्यटकांना भूतकाळात घेऊन जातात. शिवनेरी किल्ला हा केवळ एक पर्यटन स्थळ नसून तो एक प्रेरणास्थान आहे. इतिहास, निसर्ग आणि साहस यांचा संगम अनुभवण्यासाठी हा किल्ला नक्की भेट देण्यासारखा आहे. गडावरील रस्त्याने चालत आपण पाण्याचे टाके, इतर इमारतींचे अवशेष पाहत येऊन पोहोचतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळाजवळ. येथे आल्यावर एक दुमजली इमारत आपल्याला पाहायला मिळते. त्यात एक अंधारी खोली असून त्यामध्ये छत्रपती शिवाजी राजांची एक मूर्ती आणि पाळणा आहे. महाराजांचे दर्शन घेऊन आणि त्यांचा पाळणा बघून आपण एक पायरी मार्गाने वरती येतो. येथे छत्रपती शिवाजी महाराजांची एक खोली आहे. तेथे महाराज टेहाळणी करण्यासाठी किंवा विश्रांती करण्यासाठी बसत असावे असे वाटते. याच इमारतीच्या आजूबाजूला इतरही इमारतींचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. कदाचित येथे मातब्बर सरदारांचे वाडे किंवा सदर असावे असे वाटते. त्या इमारतींच्या शेजारी एक तळ पाहायला मिळतं. तळाच्या आजूबाजूला शिवनेरी किल्ल्याला भेट देण्यासाठी योग्य ऋतू तुमच्या अनुभवाच्या अपेक्षेवर अवलंबून असतो. हिवाळा म्हणजे ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा सर्वात अनुकूल काळ आहे. या काळात हवामान आल्हाददायक आणि थंड असते, त्यामुळे ट्रेकिंग आणि किल्ल्याचे दर्शन आरामदायक होते. स्वच्छ आकाशामुळे सह्याद्रीच्या डोंगर रंगांचे अप्रतिम दृश्य दिसते. पावसाळ्यात म्हणजे जून ते सप्टेंबर दरम्यान शिवनेरी किल्ल्याला निसर्ग सौंदर्याने नटलेला असतो. हिरवीगार टेकड्या, धुक्यांची चादर आणि छोट्या झऱ्यांचे सौंदर्य किल्ल्याच्या आकर्षणात भर घालते. मात्र पायवाट ओलसर आणि निसरडे असल्याने ट्रेकर्सनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. किल्ल्यात पाण्याची कमतरता कधीच जाणवत नव्हती. बदामी तलावासारखी जलसाठ्याची ठिकाणी सतत पाणी पुरवठा करीत असत. आजही गंगा जमुना नावाने ओळखले जाणारे झरे अखंड वाहतात. या जलसाठ्यांची रचना किल्ल्याच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. तळ्याच्या बाजूलाच एक मोठा कडा आहे, त्यालाच कदाचित टकमक टोक असे म्हणत असावे. पुढे गडावर एक मस्जिद आहे व छत्रपती शिवाजी महाराज व आऊसाहेब यांचे एक शिल्प असलेली एक जागा आहे. आपल्याला संपूर्ण किल्ला बघायला साधारण 1 ते 1.5 तास लागतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला आमचा प्रवास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.